नमो नमः सर्वेभ्यो। अस्मिन् चलचित्रे वयं संस्कृतभारत्याः गीताप्रवेशस्य प्रथमभागस्य द्वितीयस्य पाठस्य व्याकरणम् अधुना वयं पश्यामः। गते चलचित्रे वयं पाठात् अनन्तरम् अस्ति व्याकरणं, तत् स्वरसन्धेः विवरणम् अस्ति तत् पाठात् अनन्तरम् अस्ति। तत् स्वरसन्धेः विवरणमस्ति। त्रयः त्रयः सन्धयः वयं गते चलचित्रे अपश्यामः। सवर्णदीर्घसन्धिं वयं किं किं अपश्यामः। सवर्णदीर्घसन्धिं, गुणसन्धिं, वृद्धिसन्धिं च वयम् अपश्यामः। अधुना एतस्मिन् चलचित्रे वयं यणसन्धिं, यान्तवान्तसन्धिं च अधुना पश्यामः। अहं स्लैड् शेर् करोमि। ओके, तो सन्धेः त्रयः प्रकाराः सन्ति। स्वरसन्धि, व्यञ्जनसन्धि, विसर्गसन्धि। वयं एतत् सर्वम् अपठामः। स्वरसन्धेः अष्टप्रकाराः सन्ति, तद्वापि वयम् अपश्यामः। दीर्घसन्धि, गुणसन्धि, वृद्धिसन्धि, यणसन्धि, अयादिसन्धि, पूर्वरूपसन्धि, पररूपसन्धि, प्रकृतिभावसन्धि। एताः प्रकाराः अष्टप्रकाराः सन्ति। तस्य पठनम् वयम् अकुर्मः। सवर्णदीर्घसन्धि वयम् अपश्यामः। गुणसन्धिम् अपि वयम् अपश्यामः। वृद्धिसन्धिम् अपि वयं दृष्टवन्तः। अधुना यणसन्धि। पृष्ठक्रमाङ्क अस्ति, तद्वयम् अनन्तरं द्रक्ष्यामः। यणसन्धि सन्धेः कृते पाणिनेः सूत्रम् अस्ति इको यणचि। इकः यणचि। अत्रापि पररूपसन्धिः, अत्रापि विसर्गसन्धिः अस्ति। इकः यणचि। इक् प्रत्ययः इत्युक्ते इ उ रु रु। यत् यत्र इक् प्रत्याहारस्य वर्णः आगच्छति, अनन्तरं यदि स्वरः कोऽपि स्वरः आगच्छति, तत्र तस्य यण प्रत्याहारस्य आदेशः वयं प्राप्नुमः। यण प्रत्याहार इत्युक्ते य व र ल। म्हणजे इक प्रत्याहाराच्या कुठल्याही वर्णानंतर जेव्हा कुठलाही स्वर येतो, तेव्हा आपल्याला यण प्रत्याहाराचा आदेश होतो, म्हणजे य व र ल चा आदेश होतो. म्हणजे आपण इथे दिलेलं आहे की ई, ह्रस्व ई किंवा दीर्घ ई, त्याच्यानंतर जेव्हा अच येतो, तेव्हा कुठला अच म्हणजे काय? अ ई उ रू लू, म्हणजे कुठलाही स्वर जर आला तर त्याच्या म्हणजे विजातीय स्वर आणि विजातीय स्वर आला, हे फार महत्वाचं आहे यणसंधीमध्ये. म्हणजे ई किंवा ह्रस्व ई दीर्घ ई नंतर पुन्हा सवर्ण आला तर मग सवर्ण दीर्घ संधी होईल. परंतु ही ह्रस्व ई किंवा दीर्घ ई नंतर कुठलाही विजातीय स्वर किंवा अवर्ण स्वर आला किंवा त्या विभिन्न वर्णातला स्वर आला तर त्याचा य होतो. ओके, म्हणजे ईच्या जागी आपल्याला य चा आदेश प्राप्त होतो आणि पुढचा स्वर तसाच राहतो आणि मग त्यानुसार संधी करायची असते. तसंच उ किंवा ह्रस्व उ किंवा दीर्घ उ नंतर कुठलाही विजातीय स्वर आला, असवर्ण स्वर आला तर त्याचा व होतो, म्हणजे उकाराच्या जागी वकाराचा आदेश होतो. त्याच्यानंतर ह्रस्व रू किंवा दीर्घ उ, त्याच्यानंतर जर पुन्हा विजातीय स्वर आला तर त्याचा र होतो, म्हणजे रूच्या जागी र चा आदेश होतो. आणि रू नंतर जर कुठलाही विजातीय स्वर आला तर त्याचा ल होतो. ओके, म्हणजे एक प्रत्याहाराच्या जागी ई उ रू लू आहेत, ह्रस्व दीर्घ दोन्ही. ई उ रू रू म्हणजे एक प्रत्याहाराच्या नंतर जेव्हा स्वर प्रत्याहारातील वर्णानंतर, वेगवेगळ्या वर्णानंतर जेव्हा विजातीय स्वर येतो तेव्हा त्याचं रूपांतर किंवा त्याच्या जागी, म्हणजे त्या एक प्रत्याहाराच्या जागी यण प्रत्याहाराचा आदेश होतो. ओके, म्हणजे य व र ल चा आदेश होतो. ई चा य होतो, उ चा व होतो, रू चा र होतो आणि रू चा ल होतो. हे यणसंधी आहे. आता आपण काही उदाहरण बघू शकतो की अति योग उत्तम. ई योग उ,
त्याचा य झाला म्हणजे ईच्या जागी यचा आदेश झाला आणि उ तसाच राहिला. ओके, त्यामुळे ईच्या जागी यचा आदेश आणि य योग उ यू होतो. त्यामुळे अत्युत्तम. इति योग अत्र ई योग अ यचा ईच्या जागी यचा आदेश प्राप्त होतो आणि इत्यत्र अ तसाच राहतो. अनुयोग अयः उ योग उच्या जागी वचा आदेश प्राप्त होतो आणि अन्वयः सुयोग आगतम म्हणजे उ योग आ आलाय. त्यामुळे उच्या जागी वचा आदेश प्राप्त होतो आणि स्वागतम असं होतं. पितृयोग ए म्हणजे रू योग ए त्यामुळे रूच्या जागी रचा आदेश प्राप्त होतो. त्यामुळे त योग र म्हणून त्र झालेला आहे आणि त्याला ए ची मा म्हणजे ए तसंच राहिला त्यामुळे पित्री. मातृयोग आदेश रू योग आ त्यामुळे रूच्या जागी रचा आदेश प्राप्त होतो आणि त योग र त्र आणि योग आ त्रा मात्रादेश. तसंच रू योग आकृती रू म्हणजे रू योग आ त्यामुळे लचा आदेश प्राप्त होतो त्यामुळे लाकृती. तसंच लू योग अनुबंध त्यामुळे लनुबंध असं असं तो आपल्याला संधी किंवा आदेश होतो. ओके, आता आपण हे बघूया, पाठ बघूया. पाठाचा पृष्ठ क्रमांक असतील थोडस सम्यक हा अष्टादश पृष्ठे अस्ति यणसन्ति. यणसन्ति इथे इथे एकदम शॉर्टमध्ये दिलेलेच आहे की ह्रस्व ई किंवा दीर्घ ई नंतर असमान स्वर आला की त्याचा य होतो. म्हणजे त्या जागी यकाराचा आदेश होतो. उ ह्रस्व ऊ दीर्घ ऊ नंतर असमान स्वर आला तर त्याचा व होतो. ह्रस्व रू दीर्घ रू नंतर असमान स्वर आला तर त्याचा र होतो. असं आपल्याला इथे दिलेलं आहे. आता ह्याची उदाहरणं दिली आहेत. ईची उदाहरणं दिलेली आहेत. आपण प्रकार वाचू शकतो. इथे दोन दोनच घेऊया. शक्नोमी योग अवस्थातुम ई योग ओ ता इथे इकाराच्या जागी यकाराचा आदेश झालेला आहे. त्यामुळे शक्नोम्यवस्थातुम. आपण जर यद्यपि यद्यपि योग येते ई योग ए ई नंतर फक्त अ नाही कुठलाही म्हणजे आ येऊ शकतो, उ येऊ शकतो, ए येऊ शकतो, काही येऊ शकतो. त्यामुळे ई नंतर विजातीय स्वर आला तर ईच्या जागी यचा आदेश प्राप्त होतो. इथे सगळे ईची उदाहरणं दिलेली आहेत. त्यामुळे यद्य पे ते यकाराचा आदेश झाला. आपण पुढे बघू शकतो की वकाराची पण काही उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. तेषु योग अवस्थित उ योग अ त्यामुळे उच्या जागी वकाराचा आदेश हा अ तसाच राहतो. तेष्वस्थित किंवा तू योग एव उच्या जागी वकाराचा आदेश होतो आणि ए तसाच राहतो. वेव. ओके, याची उदाहरणं तुम्ही पुस्तकामध्ये वाचू शकता. खूप उदाहरणं आहेत त्याच्यात. तसंच खाली मातृयोग ऐश्वर्यम रू योग ऐ आलाय. त्यामुळे रूच्या जागी रचा आदेश प्राप्त होतो आणि ऐ तसंच राहतो. त्यामुळे मात्रैश्वर्यम. तसंच दातृ योग औदार्यम रू योग औ त्यामुळे रूच्या जागी रचा आदेश आणि औ तसंच राहिला दात्रौदार्यम. त्यामुळे आपल्याला हे एक त्यांनी गुलाबी बॉक्समध्ये दिलेलं आहे की ह्रस्व ई दीर्घ ई किंवा ह्रस्व उ किंवा दीर्घ उ ह्रस्व रू किंवा दीर्घ रू आणि लू याच्या नंतर असवर्ण स्वर आला किंवा विजातीय स्वर आला तर त्याचा क्रमशः य व र ल याचा आदेश प्राप्त होतो आणि तो पुढचा असवर्ण स्वर हा तसाच राहतो आणि त्याचा पुढे संधी करायचा. ओके, हा झाला आपला यणसंधी. तर आपण हा यानंतर पुढचा आपण स्लाइड्स मध्ये बघूया. अयादी हा अयादी पुढचा संधी आहे तो अयादी संधी आहे. अयादी संधी किंवा याला यांता वांता देश संधी असं पण म्हणतात. ओके, आता ह्याचं पाणिनीचं सूत्र आहे एचो यवा याव हो म्हणजे एच ह एच प्रत्यय एच प्रत्याहारामध्ये काय येतं तर ए ऐ ओ औ. तर एच प्रत्याहाराच्या जागी जेव्हा त्याच्यानंतर कुठलाही स्वर येतो एच प्रत्याहारातील वर्णानंतर जेव्हा स्वर येतो तेव्हा क्रमशः त्याचं अय अव इथे आय आणि आव इथे हा पूर्वरूप संधी झालेला आहे. त्यामुळे एचो यवा याव हो अय अव आणि आय आव त्याचा आदेश प्राप्त होतो. इथे जरा स्पष्टपणे दिलेले आहे की
ए च्या नंतर कुठलाही जेव्हा स्वर येतो, विजातीय स्वर येतो, तेव्हा त्याचं रूप ए च्या जागी अयचा आदेश होतो. ऐच्या नंतर जेव्हा विजातीय स्वर येतो तेव्हा ऐच्या जागी आयचा आदेश होतो. ओच्या नंतर जेव्हा विजातीय स्वर येतो तेव्हा ओच्या जागी अवचा आदेश होतो आणि औच्या नंतर येतो विजातीय स्वर तेव्हा औच्या जागी आवचा आदेश प्राप्त होतो. त्यामुळे असं पण लक्षात ठेवू शकता, ए, ऐ, ओ, औ ह्याच्यानंतर कुठलाही विजातीय स्वर आला तर क्रमशः एचं रूपांतर अय मध्ये, ऐचं आय मध्ये, ओचं औ मध्ये आणि औचं आव मध्ये होते. आणि हे अय आणि आय हे यकारांत आहेत, म्हणून त्याला य अंत्य असती, म्हणून यांत असं म्हणतात. ओके, हे यांत कुठले आहेत त्यातले? अय आणि आय हे दोन यांत आहेत. य अंत अंतिम अंतिम पद आहे ना, म्हणून त्याला यांत म्हणतात. आणि अव आणि आव हे व अंत असणारे शब्द आहेत, म्हणून त्याला वांत म्हणतात. म्हणून या संधीला यांता वांता देश, म्हणजे यांत आणि वांत पदांचा त्याला आदेश प्राप्त होतो, म्हणून यांता वांता देश संधी असं पण म्हणतात. किंवा अयादी संधी म्हणतात, कारण अय पासून अय आणि इतर पुढचे आदेश त्याला प्राप्त होतात. अय आदी आदेश प्राप्त होतात त्याला, म्हणून त्याला अयादी संधी किंवा यांता वांता देश संधी असं पण म्हणतात. त्यामुळे आपल्या लक्षात काय ठेवायचं, एकच गोष्ट, ए, ऐ, ओ, औ च अय, आय, अव, आव ह्याच्यात रूपांतर होतं. हे एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. हे उदाहरण बघू शकतो आपण. आता एचं उदाहरण बघूया. ने योग अन, त्यामुळे ने मध्ये न योग ए आहे, त्यामुळे ए योग अ चा अय झाला, म्हणून नयन. शे योग अन ए योग अ शयन. आईचा जेव्हा येतो तेव्हा नै योग अकह, ऐ योग अ आय होतं, म्हणून नायक. गै योग अकह, ऐ योग अ गायक. नै योग इका नायिका. ओके, ऐच्या जागी आयचा आदेश, गैच्या जागी पण आयचा आदेश, तसंच गायिका. आता ओ इथे थोडस टंकन दोष आहे, अब नाहीये, ते अव आहे. ओच्या पो योग अन, ओ योग अ म्हणून अवचा आदेश, म्हणून पवन. भो योग अन भवन. पो योग इत्र, प योग ओ योग ई म्हणून अवचा आदेश प्राप्त झाला, म्हणून पवित्र. तसंच खाली बघू शकतो औची उदाहरण आपण बघू शकतो, जे आवचा आदेश होतो. पौ योग अक, अक अक, त्यामुळे औ योग अ म्हणून आवचा आदेश होतो, म्हणून पावक. तसंच नौ योग इक नाविक. आता आपण आपल्या ह्याच्याकडे जाऊया, यांता वांता देश. ओके, ह्याच्यात पटाने अशीच उदाहरणं भरपूर दिलेली आहेत. हरे योग ए, ए योग ए, त्यामुळे एच्या जागी अयचा आदेश प्राप्त होतो आणि ए तसाच राहतो, त्यामुळे हर ये. विष्णू योग ए, ओ योग ए, ओच्या जागी अवचा आदेश होतो. ए, ऐ, ओ, औ, अय, आय, अव, आव हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे ओच्या जागी अवचा आदेश, म्हणून विष्णवे. नै योग अकह हे मगाशीच बघितलं. हा, पूजार्हौ हे उदाहरण बऱ्याच वेळेला येतं. पूजार्हौ योग अरिसूत, त्यामुळे औ योग औच्या जागी आवचा आदेश, म्हणून पूजार्हा वरिसूदन. द्वौ इमौ हे पण बऱ्याच वेळा येतं. औ योग ई. ओके, त्यामुळे औच्या जागी आवचा आदेश आणि ई तसंच राहतो, त्यामुळे द्वाविमौ. ओके, त्यामुळे एवढंच आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं ह्याच्यामध्ये, की ए, ऐ, ओ, औ ह्याच्यानंतर जेव्हा स्वर येतो तेव्हा त्याचं रूपांतर क्रमशः ए, ऐ, ओ, औचं रूपांतर अय, आय, अव आणि आव या म्हणजे या ह्याचा आपल्याला आदेश प्राप्त होतो. ओके, एवं प्रकारेण वयं यणसन्धिं यणसन्धेः यान्तावान्तसन्धेः च अभ्यासम् अधुना अकर्वाम. अग्रिमे चलचित्रे वयं पूर्वरूपसन्धिं पररूपसन्धिं च द्रक्ष्यामः. धन्यवादः.